मित्रांनो, हा वाला स्नॅक्स जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्हाला फक्त माझी आठवण येईल, कारण का मला माहिती नाही याच्यावरती कोणी केलंय का, केलं असेल असं काय, म्हणजे मी एवढा शाणा नाही पण ठीक आहे मित्रांनो. आता मी काय केलं, ब्रेडनं सोक करून घेतो आणि त्याच्यातून पाणी वगैरे काढून त्याला असं बारीक बारीक चॉप करून घेणार आहे. आपल्याला या ब्रेडचा वापर करायचा बाइंडिंगसाठी, ठीक आहे. तर मी चॉप करून घेतोय मस्त, जस्ट भिजून लगेच त्याला पाणी काढून चॉप करून घेतलंय, बाउलमध्ये टाकतोय. त्यानंतर उकडलेल्या बटाट्यांना पूर्ण असं मस्त स्मॅश करून याच्यामध्ये ॲड करतोय. मग चॉप केलेली कोथिंबीर, चॉप केलेली मिरची, मग थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मग चवीनुसार मीठ, हळद, याच्यामध्ये टाकली धने जिरे पावडर आणि त्याच्यानंतर थोडी लाल तिखट. हे टाकल्यानंतर कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकायचं, मीठ वगैरे ॲडजस्ट करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे सगळे आपली बाइंडिंग तयार झालेली. आता नंतर काय करायचं, सिम्पल वेमध्ये तुम्हाला तुमच्याकडे असेल ना पोलीपट वगैरे, त्याच्यावरती असं मस्त लाटून घ्या आणि याला एकदम चपटं करा. चपटं केल्यानंतर मित्रांनो एकदम सिम्पल याच्याने आपल्याला कट करून घ्यायचं. त्रिकोणी आकाराचे तुम्ही याच्यामध्ये बदाम काढू शकता, तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही तुमच्या आकाराने काढू शकता. मी त्रिकोणी आकाराचे सहज कट करून घेतले आणि हे कट केलेली गोष्ट आहे ना, आपल्याला डायरेक्ट डीप फ्राय करायचं. डीप फ्राय नाही, सॉरी, तवा फ्राय करायची. आता माझा आवाज थोडा चेंज झालाय, कारण कारण का रोज काही ना काही खातं दळलेलं आणि मग त्रास होतो. मग आता पावसात भिजतोय लफडाय. अरे मित्रांनो, रेसिपी निघून चालली आहे. आपल्याला तेलावरती याला फ्राय करायचं, तेलावरती मस्तपैकी फ्राय करत इकडून तिकडून करायचं, मस्त क्रिस्पी होऊन द्यायच्यात. वरतून एकदम क्रिस्पी, आतमध्ये असं एकदम सॉफ्ट लागणार आणि एकदम फ्लेवरने भरलेले चटपटे. हे नाव पटॅटो ट्रायंगल्स असं काहीतरी नाव देऊयात आपण, बघूया तुमच्यावरती. तुम्ही मला कमेंट करून सांगा सुटेबल असं नाव. आणि मित्रांनो, एन्जॉय करा ही रेसिपी. याची काय डिटेल्स वगैरे हवे असतील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये माझं काही कमी जास्त वाटलं असेल तर ती पण शिव्या नाही, प्रेमाने सांगा. आणि एन्जॉय करा ही वाली रेसिपी. लय मजा येणार तुम्हाला जेव्हा खाल तुम्ही.